नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर आज आपण अंबडजवळ कोणतं गाव आपलं? शिरनेर शिरनेर. आपण प्रोफेसर राहिलेले आहेत. कुठल्या कॉलेजवर? मच्छिदरी कॉलेज आंबड. अंबड मत्स्यधरी कॉलेजवर आपण प्रोफेसर राहिलेले, सध्या रिटायर्ड आता. हो. आणि लगभग तिसरं वर्ष जे की मी तुमचं काम बघतो. हो. आणि आज पहिली वेळेस मी तुमच्या बागेत आलो. हो. याच्या अगोदर आलोही पण नव्हतो. मोबाईलवर आपण सर्व मॅनेजमेंट केलं होतं. बरं, मॅनेजमेंट करत असताना तुम्हाला असा शिल्लक खर्च आला काही? नाही. खर्च जो रेग्युलर तोच. हो. आणि तुमच्या झाडावर आज रोजी जो मृगभर लागलेला आहे, हां. त्याचं एकमेव कारण म्हणजे तुम्हाला असलेलं कमी पाणी. हां, हां. तुम्ही काय बोललेत मला? पाणी कमी आपल्याला झाडं काय करायचे? हां, पाणी कमी तुम्हाला माल यावर्षी घ्यायचं नाही. हां. तर मग तुमच्या झाडाला उन्हाळ्यामध्ये ताण बसला हां. आणि हा सोडून तुमचा जो मृग लागलेला आहे, आंबे तुमच्या झाडावर आहे कमी प्रमाणात, पण मृगभर हा तुमच्या झाडावर भरपूर आहे. म्हणजे एका झाडावर 1.5 क्विंटल, 2 क्विंटल, काही झाडावर 1 क्विंटल पण आहे. आणि तुम्हाला आपण बेसळ डोस दिला, त्याच्यानंतर 2-3 फवारण्या दिल्या त्या. हो, हो. कारण तुमचा आंब्यामाल नसल्या कारणाने तुम्हाला 2-3 फवारण्या तुमच्या वाचल्या. तर तुमचं काम करत असताना तुम्ही मेहनतही बंद केली. हो. हे काय मेहनत बंदच आहे. बंद आहे. तणनाशकाचा वापर तुम्ही करता. वापरतो. शेणखतही वापरलं. हो. मी दिलेला बेसळ डोसही तुम्ही भरला आणि फवारण्याही घेतल्या. फवारणी घेतली. तर तुम्हाला झाडामध्ये किती टक्के रिझल्ट आल्यासारखं वाटतो? हे पण किती झाड हिरवेगार झाले झाड. हा ना, हिरवे पुन्हा माल पण आहेत, माल पण भरपूर आहे. टक्केवारी सांगायचं म्हटलं तुम्हाला किती टक्के वाटतो? हे झाडं बघा ना कशात याच्यावरच कळतं ना. हा, तुम्ही आता सांगितलेल्या याच्या डोसनुसार हां 15 ते 20% फरक पडलेला आहे झाडामध्ये. हां हां पण प्रश्न असा आहे की हे झाडं सगळ्या एकत्र झालेले आहे. हां त्याच्यामुळे जो सूर्यप्रकाश आहे तो म्हणावा तसा भेटत नाही. हा तुमची लागवड जवळ आहे. हा, लागवड जवळ आहे. अंतर कमी आहे अंतर कमी. आणि झाडाची वाढ पण कमी वयामध्ये. मागच्या वर्षी तुमचा आंबेमाल किती किती पैशात गेला होता? तो 35 टन निघला होता, 22 निघाला होता. 35 टन निघाला होता. आणि मिरग निघला होता 65 टन. मिरग 65 टन, त्याच वर्षीचा आंब्यामाल 35 टन. 35 टन. हो. आता आंब्या कमी आहे तुमचा. हो. आंब्या म्हणजे तरी 15-20 टन असेल हा आहे. असं वाटतं झाडाकडे बघून. आहे नाही ना. आणि मिरग किती हा? मिरग आले निघन 60-65 टन. पुन्हा मिरग 60-65 टन. हां. म्हणजे तुमचं उत्पादन एकंदरीत चांगलं आहे. चांगलं वाढलंय. 100 टनच्या आसपास जातं दोन्ही मिळून. दोन्ही मिळून तुमचं 100. आणि झाडाची संख्या किती आहे? झाड 1000. 1000 झाड. त्यात पण एक वयाचे नाही ना. हा. 5 वर्षाची किती आहे? 5 वर्षाचे 300. 300. आणि हे आणि हे 450. आणि ते 22 वर्षाचे ती मोठे. ते मोठाले. एकंदरीत तुमचे झाड किती? 1000 झाड. 1000. त्याच्यात 5 वर्षाचे, 22 वर्षाचे आणि 6 वर्षाचे. आणि तुमचा दोन्ही मिळून माल 100 टन जातो हो. का कमी राहतो? नाही 100च्या आसपास जातो. बरं, यंदा तुमचा आंब्या माल गळाला का? नाही. नाही गळाला. यंदा नाही गळाला माल. हे काय दिसतं हा ना. एखाद्या अर्धे आपलं थोडंफार असतं ते या problem. हा, ते तर राहणारच आहे. किती तज्ञ आला तर आणि फळगळी तुम्ही केलं तेव्हापासून आपलं मशागत बंद आहे. माशागत बंद आहे. आता आंब्या माल आहे तुमच्या झाड, काही काही झाडावर भरपूर आहे. आहे ना. आंब्या प्लस मिरग आहे. आणि विशेष म्हणजे तुमची गळ पण नाही आहे. नाही गळ नाही. आणि त्याचं कारण एक आहे, तुम्ही घेतलेल्या फवारण्या. आणि दुसरं कारण तुमच्या झाडाची जमिनीपासून हाईट. हा. हवा खेळती राहते, त्याच्यामुळं फळगळ होत नाही. आणि दुसरी गोष्ट, तुमचे मी 2000 रुपये घेतले. हो. 2 वर्ष झाले. आता तिसरं चालू. आता हे तिसरं चालू आहे. तुम्हाला शिल्लकचा खर्चही दिला नाही. नाही. तुमची काही दिशाभूलही केली नाही. नाही. तुम्ही कुठून खतं घेता, कोणती फवारणी घेता, हां. तुमचा काही फॉलोअपही घेतला नाही. नाही. तुम्ही मला मोबाईलवर कॉन्टॅक्ट करता, मी तुम्हाला प्रत्युत्तर देतो. हो. आणि तुम्हाला अशा पद्धतीचं रिझल्ट या ठिकाणी मिळालेला आहे. चालेल, चालेल. अजूनही त्याच्यामध्ये अजून आपण अपडेट करणार आता. कारण मी थोडंसं अप्रत्यक्षरित्या काम करत होतो, आज प्रत्यक्ष आलो. तर आपल्याला या ठिकाणी न्यूट्रासेल वाढावं लागेल, कारण आपल्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण थोडं कमी आहे. कमी, हा. म्हणून आपण तुम्हाला न्यूट्रासेल थोडंसं यावेळेस वाढून देणार आहे. हा. बाकीचं काम जे आहे तेच राहणार आहे. आणि थोडेसे 2-5 झाडं जे तुम्ही सांगता वीक झाले, हा. त्यांना स्पेशल फवारणी देऊ. आणि न्यूट्रासेल त्यांना 1-1 किलो देऊ. देऊ ना. म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन वाढलं हा. की झाडाला अन्न अपटेक करायला प्रॉब्लेम येत नाही. कारण ज्या ठिकाणी ऑर्गॅनिक कार्बन कमी असतो, तुम्ही भले किती स्टँडर्ड कंपनीची खतं द्या, झाड अपटेक करत नाही. अपटेकच करत नाही. त्याच्यामुळं आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन त्या विशेष झाडाला द्यायचं, सगळ्यांनी लिमिटेड झाडाला द्यायचं आहे. तर आपण या चॅनलवर, या व्हिडिओवर हा. तुमचा नंबर देऊ. हा. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला जे शेतकरी फोन करतील, तुम्ही त्यांना सविस्तर तुमच्या पद्धतीने सांगा. रिझल्ट नाही आला तर नाही सांगा. आला तर आला म्हणा, नाही आला तर नाही आला म्हणा. नाही काय दिसतंय ना. नाही, पण आम्ही नाही सांगणार. हा. कारण काय होतं, शेतकऱ्याला शेतकरीच खरं सांगतो. हा. आता बरेचसे यूट्यूबवर व्हिडिओ बनवतात, पण ते शेतकऱ्याचा नंबर नाही देत. नाही, नाही, हा. आता ते त्यांनाच माहिती का बरं नाही देत. हा. मग आता काही शेतकऱ्याला वेळ नसतो बोलायला, की काय नसतो हे आपल्याला सांगता नाही यायचं. परंतु मी जेवढे व्हिडिओ काढतो, सगळ्या शेतकऱ्याचे नंबर देतो. कारण माझ्याकडून कुणाची फसवणूक व्हायला नाही पाहिजे. बघा ना
नाही आता किती दिवस चाललंय व्यवस्थित मस्त. आणि दुसरी गोष्ट, आपण तुम्हाला शिल्लक खर्च देत नाही, काम कमी, तुमचा व्हिडिओमध्ये नंबरही देतो आणि ग्रुपमध्ये तुम्ही माझ्या हो आहे ना. 400 लोक एकमेकांशी कॉन्टॅक्ट करता. असं कुणाला वेगळं काम दिलं किंवा पर्सनली मी गाईडलाईन केलं असं होत नाही. सगळे ग्रुपवर एकमेकांशी चर्चा करता, म्हणजे जेही चाललेलं आहे ते सगळं काम प्रामाणिक चाललेलं आहे. आणि त्या जे यूट्यूबवर काम करता यांचं ग्रुप पण नाही. मग आता त्यांचा ग्रुप नसणे, शेतकऱ्याचा व्हिडिओमध्ये नंबर न देणे, याच्या मागं काय कारण आहे हे मी नाही सांगू शकत. शेतकऱ्याचा नंबर द्यायला पाहिजे ना. द्यायला पाहिजे. प्रत्येक शेतकरी सांगतात ना. आता माझे शेतकरी अमरावती, काय आहे ते, हा. बरोबर आहे, माझे शेतकरी अमरावती आहे, हो. नागपूरला आहे, धुळ्याला आहे, जळगावला आहे, औरंगाबादला आहे, जालन्याला आहे, सोलापूरला आहे, बीडला आहे, उस्मानाबादला आहे, तुमच्या परभणीला आहे, हिंगोलीला आहे, तुमच्या पुण्याला आहे, नाशिकला पण 2-4 शेतकरी. नाशिकला जास्त नाही आहे, कारण नाशिक हा मोसंबीचा भाग नसल्यामुळे माझ्याकडे 4-5 शेतकरी आहे. द्राक्ष घेतात ते लोक. तर अशा प्रत्येक जिल्ह्यातून आपल्याकडे शेतकरी आहे. आणि सगळ्यांचे नंबर आपण या व्हिडिओ काढल्यानंतर आपण त्या, आता मी व्हिडिओ का बरं नाही काढत, कारण आता नागपूर 500 किलोमीटर आहे, अमरावती 300 किलोमीटर आहे, मी जाणार कुठं आहे. आता तुमचं माझं अंतर 30 किलोमीटर होतं आणि मला तुमच्याकडे यायचंच होतं, म्हणून मी आज आलो आणि तुमचा हा व्हिडिओ. आता या झाडांवर जो 1.5-1.5, 2-2 क्विंटल माल बघा ना आहे, माल कसा आहे. रोपड्यावर सुद्धा किती आहे, रोपड्याला बी एकदम भारी, पण आतमध्ये माल कसा लागलाय. मालाची शायनिंग पण कशी बघा ना तुम्ही. हां, ते गुच्छेचे आता लहान असल्यामुळे दिसते ती छोटी. छोटे कशाला, ते भरपूर माल आहे ना. माल माल दिसते खालून माल, आतून पोटात माल जास्त आहे. खालून माल दिसते. अहो, हा माल तुम्हाला खालून नाही असाच आम्हाला दिसू लागला. हा माल म्हणजे तुम्हाला काय सोपा वाटतो काय. 1.5 क्विंटल 2 क्विंटलचे झाडे साहेब आहे, आणि त्याच्यावर विशेष आंबे पण आहे. याच्यावर बघा ना, आंबे बी आणि हे बी फुल भरलेले आहे. पुढे बघा.